पट पटापट रांगोळी काढा चटाचट गतलंग शांताबाई गतलंग शांताबाई जामियडी तू एकटाच शाळा पट पटापट जितने मुझसे डर जाएंगे मेरा रैंकिंग देख के भाग जाएंगे पट पटापट लाइक करा, फॉलो करा, शेयर करा। बाजू में से झटकना है और फिर देखो झटपट पटापट लक्ष्मी करके जय शिवराय मित्र, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन युट्यूब चॅनल। तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथे सुरुवातीला बघितलाच असेल। तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवू आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पण आहे। तर तुम्हाला कॅपकट ॲप जो येतो आपल्या टेलिग्राम चॅनल तिथे मिळून जाईल। तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून इथं ॲप जो येतो डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे मित्रांनो। तर त्याची सुद्धा लिंक जे ते डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आणि त्यासोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी डेली जे ते आपल्या व्हिडिओचे जे मटेरियल ते आपले अपलोड करत असतो तिथून सुद्धा तुम्ही जे इथं मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती याच्या प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपल्या काय अपडेट आणि रील्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, आपण जिथे आपल्या ते व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर मित्र आपल्या सर्वात इथे VPN जे असेल तिथे कनेक्ट करायचं। त्यानंतर आपल्या बॅकअप आपला कॅपकट ॲप येतो, आपल्या इथं ओपन करायचं। ओपन केलं तर तुम्हाला जिथे अशा प्रकारचे काही इमेज दिले तर यातून तुम्ही कोणताही इथं इमेज घ्या। घेतल्यानंतर त्या इमेजवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्या इमेजवरती क्लिक केल्यानंतर याची जी काही लेअर असेल ती आपल्या इथं 30 सेकंदापर्यंत आपल्याला इथं आणायची आहे। तर 30 सेकंदापर्यंत त्याची जी लेअर असेल ती आणा आणि त्यानंतर परत त्याच्या सुरुवातीला येऊन जायचं, परत ओव्हरलेमध्ये जाऊन ॲडवरलेमध्ये जायचे, परत व्हिडिओजमध्ये जायचे। त्यानंतर तुम्हाला कशा प्रकारचा बिटवाला इथं व्हिडिओ दिला आहे तो इथं ॲड करून घ्या। ॲड केल्यानंतर त्याचा जो काही इथं ॲडिओ असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे मित्रांनो। तर सर्वात इथं जो ॲडिओ असेल तो इथं एक्स्ट्रा इथं करून घ्या। तर इथं एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, इमेज जो असेल तो आपल्या बिटनुसार इथे स्प्लिट करायचा आहे। तर बिट 2 वरती आपल्याला येऊन जायचं, परत स्प्लिट करा, परत बिट 3 वरती जिथे आपल्या इथे येऊन जायचं, परत स्प्लिट करा, परत बिट 4 वरती येऊन इथं स्प्लिट करा, परत बिट 5 वरती जिथे आपल्या इथे यायचं आहे आणि त्यानंतर स्प्लिट करायचं, परत बिट 6 वरती येऊन आपल्याला स्प्लिट करायचं। तर मित्र अशा प्रकारे आपल्या इथे जेवढे काय बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इमेज जे असतील ते इथं स्प्लिट करून घ्या। तर स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर आपला काय बिटवाला जो व्हिडिओ असेल तो इथं डिलीट करून टाकायचा। डिलीट केल्यानंतर आता ह्या इमेजेसमध्ये आपल्या इमेज जे असतील ते इथं रिप्लेस करायचे। तर रिप्लेस करण्यासाठी आपल्या सेकंड इमेजवरती येऊन जायचं, परत रिप्लेसचा जो ऑप्शन असेल तो शोधायचा, परत रिप्लेसवरती जायचे, परत आपल्या फोटोजमध्ये जायचे। त्यानंतर तुम्हाला इथं जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल तो घ्या इमेज आणि अशा प्रकारे इमेज जे असतील ते तुम्ही इथं रिप्लेस करून घ्या। ओके, तर मित्र आता इमेजेस वगैरे इथं रिप्लेस वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला ह्या सर्व इमेजेसला आपल्या इथं ॲनिमेशन आणि इफेक्ट जे असतील ते इथे द्यायचे आहेत। तर ते आपल्याला सर्वात आधी इथं ॲनिमेशन द्यायचं। ॲनिमेशन देण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करायचं आहे, परत इथं ॲनिमेशनमध्ये जायचं। ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर आपल्या इनमध्ये यायचं। इनमध्ये आल्यानंतर अशा प्रकारचा पेंटा स्प्लिट अशा प्रकारचे ॲनिमेशन भेटेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट करता। सॉरी मित्र, ॲनिमेशन म्हणजे जे ते तिथं अप्लाय करून टाका त्या इमेजला। परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं, परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉम्बोमध्ये येऊन कॅम मोशन यामध्ये येऊन आपल्या रोलिंग आउट 1 हा इथं आपलं अप्लाय करायचा आहे। परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत इथं त्याच्यात काय करायचं मित्रांनो बघा, रोल इन आउट 2 हा जो तर ॲनिमेशन असेल तो अप्लाय करा। तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। परत आपल्याला जिथे काय करायचं बघा, ग्रुप ऑफ 5 अशा प्रकारचा जो ॲनिमेशन आहे तिथं अप्लाय करा। अप्लाय केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। परत आपल्याला डिस्टार्ट ट्राय द्या, परत नंतरच्या इमेजवरती येऊन इथं डिस्टार्ट लेफ्ट जो असेल तो द्या। परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन जायचं, परत आपल्या ॲनिमेशनमध्ये यायचं आहे। परत आपल्या इथं जे ते आपल्याला बघा एक अशा प्रकारचा कंट्रोल्ड ब्लाइंड अशा प्रकारचा एक भेटेल इथं ॲनिमेशन तो इथं अप्लाय करा। अप्लाय केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला परत नंतर काय यायचं बघा, कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 1 द्या। परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या पेंडुलम 2 द्यायचा आहे आणि परत नंतरचा जो काही इथे इमेज असेल त्यावरती येऊन जायचं, परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। परत आपलं इथं रोटेट अशा प्रकारचं ॲनिमेशन तो अप्लाय करून टाका। परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं, परत आपल्या इनमध्ये येऊन आपल्याला इंक रिव्हील अशा प्रकारचा जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉम्बोमध्ये येऊन इथं झूम 2 द्या आणि झूम 2 दिल्यानंतर आपल्या परत नंतरचा जो काही इथं इमेज आहे त्यावरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉम्बोमध्ये इथं येऊन इथं स्वा इन द्या आणि नंतरच्या इमेजवरती इथं येऊन स्वा आउट द्या आणि त्यानंतर जे ते स्वे आउट द्या। परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जायचं, परत इथं स्वे इन द्यायचं आणि स्वे इन दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन स्वे आउट द्यायचं आणि परत नंतरच्या आपल्या इथं इमेजवरती येऊन जायचं, परत ॲनिमेशनमध्ये जायचं। परत इनमध्ये येऊन आपल्याला एक अशा प्रकारचा ट्विंकल पोलारॉइड अशा प्रकारचा जे की इथं भेटली ॲनिमेशन तो इथं अप्लाय करा। अप्लाय केल्यानंतर परत नंतरचा जो काही इमेज आहे त्यावरती येऊन जायचं, परत ॲनिमेशन जायचं। परत आपल्याला कॉम्बोमध्ये येऊन इथं फॉल बॉटम राईट अशा लेफ्ट अशा प्रकारचा जो इथं ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका। तर दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या फॉल बॉटम राईट अशा प्रकारचा जो ॲनिमेशन आहे मित्रांनो तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला फॉल बॉटम लेफ्ट द्यायचा आणि परत नंतरच्या आपल्याला इमेजवरती येऊन जायचे आणि त्यानंतर आपल्या इथं जे ते वेव्ह शेक अशा प्रकारचा जो ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका।
तर तो इथं दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्याला इथं ॲनिमेशनमध्ये जायचं. परत इनमध्ये येऊन इथं अशा प्रकारचा बिल्डिंग ब्लॉक अशा प्रकारचा जो ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका. तर तो इथं दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्याला कॉम्बोमध्ये येऊन इथं डिस्टार्ट राईट द्यायचा आहे. डिस्टार्ट राईट इथं दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या इथं डिस्टार्ट लेफ्ट द्यायचा आहे. आणि त्यानंतर शेवटचा जो काही इथं इमेज आहे त्यावरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये येऊन आउटच्या ऑप्शनमध्ये येऊन ब्लॅक होल अशा प्रकारचा ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका. तर मित्रांनो अशा प्रकारे इथं आपले जेवढे काही इमेजेस होते त्या सर्व इमेजेसला आपण इथं ॲनिमेशन दिलं आहे. आता ॲनिमेशन दिल्यानंतर आता आपल्याला ह्या इमेजेसला जे काही इफेक्ट जे असतील ते आता आपल्याला इथं द्यायचे आहेत. ओके, तर मित्र आपल्याला आता इथं जे काय करायचं मित्रांनो इफेक्ट द्यायचं. तर इफेक्ट देण्यासाठी आपल्याला सुरुवातीला येऊन जायचं. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचं. परत ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये डायमंड झूम अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल. तो आपल्या करून ॲडजस्टमेंट करता इमेज पुढे तिथं करून टाका. परत नंतर 2 इमेज सोडून नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्याला काय करायचं ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये यायचं. त्यानंतर शेक अशा प्रकारचा एक इथं इफेक्ट भेटेल. तो अप्लाय करून टाका. ॲडजस्टमेंट करता इमेज पुढे करा. परत नंतर आपल्याला ॲडजस्टमध्ये जायचं आणि ह्याची स्पीड वगैरे आणि इंटेन्सिटी ते 31 किंवा 33 अशा प्रकारचा ठेवा. आणि परत नंतरच्या आपल्याला इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्याला जिथे काय करायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचं. परत ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये येऊन कॅन्डी विगल अशा प्रकारचा किती इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंटवर 2 इमेज पुरती इथं करून टाका. परत नंतर आपल्याला नंतरच्या इमेजवरती येऊन आपला परत शेक अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट करा. त्या इमेज पुरती करा. ॲडजस्टमध्ये जाऊन स्पीड आणि इंटेन्सिटी जी आहे ती 31 किंवा 33 अशा प्रकारे इथं ठेवून घ्या मित्र. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्याला बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन आपल्याला डबल्स अशा प्रकारचा एक इथं भेटेल इथं इफेक्ट तर तो इथं अप्लाय करून टाका मित्रांनो. आणि ॲडजस्टमेंट करा त्या इमेज पुरती जे इथं करून घ्या मित्रांनो. तर थोडंसं वेट करत मित्रांनो लोड होत आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचा इफेक्ट येतो अप्लाय करून ॲडजस्टमेंट करायची जे 3 इमेज पुरती तर करून घ्या मित्रांनो. तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्याला काय याचं शेक अशा प्रकारचा इफेक्ट येतो अप्लाय करून ॲडजस्टमेंट करता इमेज पुरती करून घ्या. आणि ॲडजस्टमध्ये जाऊन स्पीड आणि इंटेन्सिटी जे 31 to 33 अशा प्रकारे इथं ठेवून घ्या. आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्याला इव्हिल ट्रॅप अशा प्रकारचा इथं इफेक्ट भेटेल व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये. तर तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट करायची जिथे आपल्याला 4 इमेज पुरती इथं करून घ्यायचे. आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचे. परत आपला बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये यायचं आपल्याला एक अशा प्रकारचा डॉपलेगल अशा प्रकारचा एक इथं भेटणार आहे डॉपलेगर 3. तर तो इथं इफेक्ट अप्लाय करून ॲडजस्टमेंट करता इमेज पुरती करा. परत आपल्याला जिथे काय करायचं आहे नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन 12 सेकंदावरती येऊन जायचं. 12 सेकंदावरती आल्यानंतर आपला बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये स्पिन बाउस अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल. तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट करता इमेज पुरती करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत बॉडी इफेक्टमध्ये येऊन फायर विसप्स अशा प्रकारचा एक इथं इफेक्ट आहे तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट करता इमेज पुरती इथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या बॉडी इफेक्टमध्ये येऊन रोटेटिंग स्विंग अशा प्रकारचा एक इथं इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट करता इमेज पुरती करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये अशा प्रकारचा डॉपिनो सेटअप अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट करता एका इमेज पुरती इथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचे. परत बॉडी इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये फ्रॅगमेंट कोण अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट करता इमेज पुरती करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचे. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये 3 शॉर्ट स्टॅक अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट कर 2 इमेज पुरती इथं करून घ्या मित्रांनो. तर मित्र अशा प्रकारे जो काल आपला आजचा इथं व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्याला आता इथे एक्सपोर्ट करायचं. तर एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं म्हणजे आपला जो आजचा व्हिडिओ तो इथं एक्सपोर्ट होण्याचा इथं सुरुवात होऊन जाईल मित्र. तुम्ही तर आपल्या जिथे आजच्या त्या व्हिडिओ होतं तर व्हिडिओला लाईक आणि नक्की करा मित्र. तर अजून इथे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या यूट्यूब चॅनल अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्र. तर मित्रांनो व्हिडिओत आपण त्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.